बाळानो मालक रानात गेल्यात, त्यांच्यासाठी नेहरीला भाकरी टाकते मी. भाकरी रानात घेऊन जायची त्यांची. गव्हाच्या भुशाची भाजी करून दाखवणार आहे. मालकाला आवडती भाकरीन ती. बाळानो हे गव्हाचं बुसकाट घेतले, आता ही पापडून घेते. बाळानो हे गहू भिजू घालायचं, चुरायचं आणि त्याचं हे बुसकाट निघलेलं असतं. ह्याची भाजी लई भारी लागते काय. आता बाळानो मी हे भिजू घालते. बाळानो कांदा चिरून घेते. याला कांदा चिरून टाकला की चवदार भाजी होती. ह्याने तेल ओतून घेते, हळद टाकून घेते, ते रगडलेला उकळीतला लसूण टाकून घेते, चटणी टाकून घेते, आता मीठ टाकून घेते. आता बाळानं हे चांगलं फिरून काढू. आता शेंगदाणे कुटून घेते, साबड झाबड कुटावं लागतं. आता टाकून घेते. बघा बाळानं किती खमंग झाली. आता पाण्यात शितोडत देते. बघा किती खमंग झाले हाय का. त्याला किंवा नेहरी कराय मी नेहरीची भाकरी घेऊन आले. किती बारीक खाल्लं. आणखीन बाई गोळा आणि आंबट लोणचं किती बारीक लोणचं. बाळानं डेऱ्यातलं कसलं लोणचं मुरलंय हाय का. सगळं असं डेऱ्यात घातल्यावर खमंग लागतं लोणचं. बघा कसलं भारी. बाळानो हे आपण लोणचं तयार केलंय. तुम्ही ऑर्डर केली का नाही कमेंट मध्ये सांगा. आजीमाईच्या हातचं लोणचं खायचंय ना तुम्हाला. बाळानो लवकरात लवकर ऑर्डर करा. आपल्याकडे आंबट बी लोणचं आहे आणि गोड बी आहे. बाळानो मी गावरान पद्धतीने चुलीवर भाजून उकळत कुठून केलंय. आता मालकाला मी नेहरी वाढवून घेते. आणखीन बाई भुईमुगाच्या शेंगा नाही खाल्ल्या. कांद्याच नाही. बाळानो मी पण जेवाय बसलो, तुम्ही पण जेवा या. रामकृष्ण हरी. बाई लोणचं फार बारीक गोड झालं. डेऱ्यातलं लोणचं सामान घातलंय भरपूर, त्याला किती बी भारी. आंबट तर लयच भारी झालं.